नमस्कार, मी ऋषाली. आज आपण पालकत्व आणि मुलांची जबाबदारी या विषयावर बोलणार आहोत. आपली स्वतःची मुलंसुद्धा आपली नसतात. हे वाक्य ऐकताना अस्वस्थ वाटतं ना, पण हे वाक्य आपल्या पालकत्वावर नाही, तर आपल्या मालकी हक्कावर प्रश्न विचारतं. आपण अभिमानाने म्हणतो, हे माझं मूल आहे, पण हळूहळू त्या वाक्यात एक वेगळाच अर्थ मिसळतो. आपल्या अपेक्षा, आपले स्वप्न, आपली भीती, आपलं भविष्य आणि नकळत मुलांचं आयुष्य आपल्या चौकटीत बंदिस्त केलं जातं. मुलं ही आपली जबाबदारी जरी असली तरी आपली मालमत्ता नक्कीच नसतात. जबाबदारी म्हणजे संरक्षण, मार्गदर्शन, आधार आणि मालकी म्हणजे नियंत्रण, अपेक्षा आणि मुलांवर दबाव. आपण अनेकदा या दोन गोष्टी गोंधळात टाकतो. पालक कळत न कळत काय करतात? आपल्या अपेक्षा मुलांवर लादतात. म्हणजे आम्ही जे करू शकलो नाही ते तू कर, लोक काय म्हणतील, आम्ही जे करिअर सांगतोय त्यातच सुरक्षित भविष्य आहे. हे वाक्य जरी प्रेमातून येत असले तरी याचा मुलांवर खोलवर परिणाम होतो. त्या क्षणी मुलांचं स्वप्न तुटतं, पण त्याचा स्वतःचा आवाज हळूहळू गप्प होतो. मग त्यातून येतं ते रिकामं यश. बऱ्याचदा पैसे असतात, नोकरी असते, डिग्री असते, पण तरी पण आतून ते म्हणतात मुलं, मी जे आहे ते मला व्हायचं नव्हतं. हे अपयश नसतं, हे असतं स्वतःला गमावल्याचं दुःख. एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा. जर तुमचं मूल तुमच्या अपेक्षेप्रमाणे न जगता स्वतःच्या आनंदात जर जगत असेल तर तुम्हाला वेदना कुठे होतात? समाज काय म्हणेल याची भीती, की तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याची भीती? खरं पालकत्व म्हणजे मुलांना आपल्यासारखं बनवणं नाही, तर त्यांना त्यांच्या मनासारखं होण्याचं धैर्य देणं, मार्ग दाखवणं, पण त्याच्यावर चालायला भाग न पाडणं, हात धरून ठेवणं नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवणं. मुलांचा हात धरून चालण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. मुलं म्हणजे माती नाही की आपण हव्या त्या आकारात घडवू. मुलं म्हणजे बिया आहेत. त्यांना योग्य वातावरण दिलं तर ती आपल्या पद्धतीने वाढतात आणि जर दाब दिला तर त्यांची वाढ थांबते. लक्षात ठेवा, मुलं आपली असतात पण आपल्या अहंकारासाठी नाही. ती आपली असतात फक्त इतक्यासाठी की आपण त्यांना सक्षम, स्वतंत्र आणि निर्भय बनवावं. कारण शेवटी आपली स्वतःची मुलं सुद्धा आपली नसतात. ह्या विचारांबद्दल तुमचं काय मत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा.